मस्त उपवासाचा चिवडा तयार. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज उपवासाचा चिवडा करते. उपवास आहे ना, तर हा बघा नायलॉनचा साबुदाणा मी घरीच केलेला आहे. याची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे. हा बटाट्याचा किस तो पण घरीच केलेला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर जाऊन. आणि शेंगदाणे. आज पटकन असा साबुदाण्याचा उपवासाचा बटाट्याचा किस आणि नायलॉनचा साबुदाणा याचा चिवडा करते मी. खिचडी वगैरे खायला कंटाळा येतो. चला तर करायला घेते झटपट. कढईत तेल घालते. तेल जरा बेताचंच घालते, कारण मग ते राहतं तळलेलं तेल. तेल तापू देते जरा. तेल तापले बघा. ह्यात मी ह्या 2 मिरच्या चिरलेल्या टाकते. त्याचे शेंगदाणे तळून घेते. त्याने काय होतं, मिरचीचा तिखटपणा चिवड्याला लागतो. शेंगदाणे तळून घेते. असे शेंगदाणे छान तळून घ्यायचे. काढून घेते शेंगदाणे. आधी शेंगदाणे का तळायचे की तेल कडकडीत चांगलं तापलं पाहिजे ना. साबुदाणा फुलायला कडकच तेल लागतं, म्हणून आधी शेंगदाणे तळून घ्यायचे आणि मग साबुदाणा तळायचा. मात्र बटाट्याचा किस तळताना गॅस जरा बारीक करायचा, कारण जर खूप कडक तापलेलं तेल असलं तर मग बटाट्याचा किस करपतो. आता हे थोडा थोडा करून साबुदाणा घालते. थोडा थोडा घालायचा. हो, असा मस्त फुलतो. हा नायलॉनचा साबुदाणा पण मी घरीच केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आपण तळून घेते सगळा थोडा थोडा करून. शेंगदाणे आणि साबुदाणा तळून झाला. आता किस तळून घेते. गॅस बारीक केला आहे बघा मी, कारण तेल खूप तापलेलं आहे ना. आणि असा मस्त फुलतो. हा घरीच केलेला आहे बटाट्याचा किस मी. हा तळून घेते. तेल तापलेलं आहे. तळून घेतला किस पण सगळा. झालं तळून. हे मी आता दुसऱ्या मोठ्या परातीमध्ये काढून घेते, कारण मिक्स करायचं आहे ना सगळं. आणि बटाट्याच्या किसमध्ये मीठ असतंच, जरा बेताचंच मीठ टाकायचं. यात आता आपण फक्त थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर मिक्स करू. त्यात मी आता मीठ घालते. पिंक सॉल्ट आहे, उपवासाचंच आहे. आणि साखर. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पिठी साखर पण घाला. मी अशी चाखी घातली, म्हणजे ती खाताना दाताखाली येते, छान वाटतं. हे बघा, झालं मस्त आपला असा उपवासाचा चिवडा तयार झाला आहे बघा, अगदी बाजारसारखा. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.